हाय सर्वांना, तर आज आपण चाललो जपानमध्ये असलेल्या ओसाका सिटीला। इथून पुढचे 5 दिवस आपली ट्रिप असणार आहे ओसाकाला। आपण तिथले फेमस प्लेसेस फिरणार आहोत। तर आपण ओसाकाला जाणार आहे बसने जवळपास 8 ते 9 तास लागतात पोहोचायला। तर आता आपण ट्रेननी जाऊ ओतेमाचीला। आपण पोहोचलो ओतेमाचीला आणि इथून आहे आपली बस 9:30 ला। त्यांनी इथे इन्फॉर्मेशन बोर्ड पण लावला आहे आणि हे बघा आली आपली बस। तर चला तुम्हाला बस पण दाखवते। ABCD किती लाईन आहे बघा। इथे बसमध्ये कंपल्सरी सीट बेल्ट लावावा लागतो। तर आता वाजले आहेत 10 आणि बस निघाली। 3 ते 4 वेळा मध्ये फूड कोर्टला अशी बस थांबवत होते, थोडं फ्रेश होता येतं ना। बघा किती मोठं आहे हे फूड कोर्ट सुद्धा आणि वॉशरूम पण बघा किती मोठे आहे। इथे शॉप रेस्टॉरंट असं सगळं आहे। इथे रात्रीचं क्लिनिंग सुरू आहे बघा। बसवाल्याने थांबवायच्या वेळेस टायमिंग दिलेली असते की बस कितीला निघणार आहे आणि बस निघायच्या आधी दोन्ही ड्रायव्हर असे चेक करतात की आपले पॅसेंजर सगळे आले आहेत का। एक झोप झाली आणि बाहेर बघितलं तर उजेड पडला होता। काय मस्त दिसतंय ना। आणि 6:42 ला आपण पोहोचलो ओसाकाच्या नांबा स्टेशनला। इथेच फ्रेश होऊ कारण आमच्या रूमची चेक इन टाइम संध्याकाळी 4 ची आहे आणि इथून आपल्याला जायचं आहे एक्सपोला। त्यामुळे स्टेशनवर असलेल्या कॉइन लॉकरमध्ये आम्ही आमचं सगळं सामान ठेवलं। हे बघा रोबोटचं क्लिनिंग कसं सुरू आहे। जाण्याआधी घरातून आणलेलं खाऊन घेऊ। इथे बघा समरच्या किड्यांचा कसा आवाज येतो। खाऊन तर झालं, आता 9 वाजले आहेत आणि आपण आता नांबा स्टेशनवरून निघालो आहे एक्सपोसाठी युमेनशिमाला। आपण पोचलो बघा युमेनशिमाला। काय मस्त स्टेशन आहे बघा। गर्दी तरी बघा किती आहे। ओसाकामध्ये एस्केलेटरवर राईट साईडला उभा राहायला लागतं, पण टोकियोमध्ये तेच लेफ्ट साईडला आपण उभा राहायला लागतं आणि राईट साईड एम्प्टी ठेवायला लागते। इथे अपोजिट आहे। भरपूर गर्दी आहे। एक्सपो हा दर 5 वर्षांनी होतो आणि ह्या वेळेस तो आहे जपानमधल्या ओसाका सिटीमध्ये, ज्यात 158 कंट्रीज पार्टिसिपेट झाले आहेत। हे सर्वांचे फ्लॅग आहेत बघा। आपल्या इंडियाचा पण फ्लॅग आहे। ह्या एक्सपोमध्ये 188 पॅव्हिलियन आहेत। इथून सिक्युरिटी चेकिंग करूनच मग आपल्याला पुढे जावं लागतं। इथे पाण्याची बॉटल बघा कसे चेक करतात। एक्सपोचं तिकीट बुक केल्यावर जो एक बारकोड येतो तो इथे स्कॅन करावा लागतो। भयानक ऊन आहे इथे बाबा, छत्रीशिवाय पर्याय नाही। चला इथून इन्फॉर्मेशन घेऊ आपण। पॅम्पलेट असेल ना। आणि ह्यात पण पैसे काढायला लागले, मॅपसाठी पण 200 येन, ते पण विकत घ्यायला पाहिजे।
काय डोकं लावलंय हे खरंच. इथे बघा मॅक्कू सोबत फोटो काढायला सगळे कसे लाईनमध्ये उभारले आहेत आणि किती मोठी लाईन आहे बघा. हे आहे एनटीटी वाल्यांनी केलेलं, एक रिबिन पासून डेकोरेट केलंय आणि म्युझिकल स्ट्रिंग आहेत. गार वाटते रिबीन. हा हे रिबीन आहे. याचा आवाज बघा कसा येतो. हा आहे मॉन्स्टर हंटर ब्रिज, जो पूर्ण लाकडापासून बनवलेला आहे आणि हा जवळपास 2 किलोमीटर रिंगच्या शेपचा ब्रिज आहे. जाऊ शकतो आपण. इथून आता सगळे कंट्रीजचे पॅव्हिलियन बघायला मिळतील. क्लिनिंगसाठी रोबोट बघा कसा ठेवलाय. काही पॅव्हिलियनला रिझर्वेशन होतं, आम्हाला फक्त फ्युचर सिटी पॅव्हिलियनचंच रिझर्वेशन मिळालं. इतर ठिकाणी 30 मिनटं, 1 तास, 1.5 तास असे लाईनला वेटिंग होते. तर चला जे बघायला मिळेल ते बघून घेऊ. इंडोनेशिया आहे हे. इंडोनेशियाचं आहे केवळ. हे बघा आपल्या भारताचं पॅव्हिलियन. Miniang de Luis. इथून आम्ही आलो फ्युचर सिटीकडे, ज्याचं रिझर्वेशन होतं. आणि समुद्राचा पण काय मस्त व्ह्यू दिसतोय बघा. इथे असं बसण्यासाठी शेड केला आहे आणि हे मागेच पॅव्हिलियन आहे. ह्या बघा एक्सपोच्या बस पण आहेत, पण त्याला सुद्धा तिकीट आहे बरं. चला आपली टायमिंग झाली, बघू काय आहे फ्युचर सिटीमध्ये. हे जपानचंच आहे.
त्यांनी इथे गेम टाईपमध्ये इन्फॉर्मेशन दिली जे आपल्याला मोबाईलमधून ऑप्शन सिलेक्ट करायचे होते. इथून आम्ही आलो लंचसाठी कारण 2 वाजून गेला होता आणि भूक पण लागली होती. इथे बऱ्याच कंट्रीचे रेस्टॉरंट होते. आम्ही इंडियन रेस्टॉरंटमधून घेतलं दाल आणि नानवाले घ्या ना मग. या सगळ्यांची प्राईस खूपच हाय आहेत. आता खाऊन तर झालं आणि असंच पुढे जात असताना आम्हाला हे दिसलं. हे आहे स्मार्ट मोबिलिटी एक्सपो जिथे आपण 4 व्हीलर बाईक राईडचा एक्सपिरियन्स घेऊ शकतो आणि आम्ही तो एक्सपिरियन्स घेतला. बरोबर आहे. त्या लाईनमध्ये हे तिकडे नाही तिला हे तिथे असलेल्या फूड कोर्ट मधले डेकोरेशन आहे बघा किती छान आहे ना. आता आपण बघू स्पेनचं पॅव्हिलियन. समुद्रात पडला काय वरती बघ काचमध्ये कसं दाखवलंय. दिस इज समथिंग डिफरंट. समुद्रातलं पाणी आणले तिने त्यांच्या. प्रत्येक पॅव्हिलियनवाल्यांनी त्यांच्या कंट्रीचा असा स्टॅम्प ठेवला होता आणि तेच मी घेत होते. हे जे बनवलं हे व्हीलचेअरपासून बनवलं. हे काय बनवलं हे मला पण कळालेलं नाही. सोलारवरती समथिंग आहे पण हे सगळं व्हीलचेअरनी बनवलेलं आहे बघा. फिरून पाय दुखायला लागला. मग काय संध्याकाळी तिथेच वॉटर शो होता तोच बघायला आम्ही बसलो. 7:30ला तो शो सुरू होणार आहे.
असा वॉटर शो तुम्ही कधीच पाहिला नसेल, त्यामुळे नक्की पूर्ण व्हिडिओ बघा.
वॉटर शो नंतर लगेच फायरवर्कचा शो पण होता. आता फायरवर्कचा शो बघून आम्ही आलो मॉन्स्टर ब्रिजवर. आणि वरून पण काय कमालीचा नजारा दिसतोय बघा. आता ह्याची क्लोजिंग टाइम झाली आहे, तर चला तुम्हाला खालचे पण व्ह्यू दाखवते. गरमीमुळे जागोजागी असे फॅन्स ठेवले होते त्यांनी. हा आहे सिग्नेचर पॅव्हिलियन नल स्क्वेअर. आता हे बंद झालंय. बाहेरून काय वेगळंच दिसतंय ना. चला आता आपण इथून निघू. इथे गर्दी बघा ट्रेनसाठी त्यांनी किती आहे. आधी आपल्याला नांबा स्टेशनवरून बॅग्स कलेक्ट करून मग रूमवर जायला लागेल. ही अशी अपार्टमेंटमध्ये आमची रूम आहे. तर चला भेटू उद्या. थँक्यू फॉर वॉचिंग.